बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतोय। अशा पावसाळी वातावरणात गरमागरम झणझणीत मिसळपाव असेल तर आणखी काय हवं। तर इथे मी मटकी शिजवून घेतली। मटकीमध्ये 2 ग्लास पाणी घालून 2 शिट्या काढून घेतल्यात आणि यामध्ये मी हळद आणि मीठ घातलं होतं। आता मटकी आणि पाणी दोन्ही वेगळं करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण मटकी परतून घेऊया। 1 चमचा तेल गरम केलं आहे। यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे। थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। चिमूटभर हळद आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। यावरती मटकी घालायची आणि 2 मिनिटंही परतून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर घातली। आता आपण तर्रीसाठी वाटण तयार करूया। कांदा ब्राऊन करून घेतला। यामध्ये सुकं खोबरं घातलं। दोन्ही छान ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घातले आणि सगळं छान परतून घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालून वाटण तयार करून घेतलं। आता आपण तर्री बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी तेल गरम करून घेतलं। 2 चमचे यामध्ये मोहरी जिरं घातलं, कढीपत्ता घातला, बारीक चिरलेला कांदा घातला आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे। इथे मी आता यामध्ये मिसळ मसाला घालणार आहे। मिसळ मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वरती दिलेलं साहित्य वापरून मसाला तयार करू शकता। हा मसालासुद्धा आता तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे। मसाल्याचा रंगसुद्धा बदलला आहे। आता यामध्ये मटकीचं जे पाणी होतं ते घालायचं आहे। याबरोबरच मी इथे थोडंसं गरम पाणीसुद्धा घालते आणि मसाला आणि हे पाणी सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे। पाहू शकता किती मस्त याला तर्री आली आहे। आता आपण मिसळपाव सर्व करूया। तर इथे मी बटाट्याची भाजी घातली आहे। यावरती परतून घेतलेली मटकी घालायची आहे। वरून फरसाण घातलं आहे। यावरती झणझणीत तर्री घालायची आहे। गरमागरम झणझणीत मिसळपाव तयार झाला आहे। नक्की करून पहा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी छाया रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका।